तर हॅलो मित्रांनो, सकाळ सकाळ पेला मस्त आम्ही चहा. आम्ही चाललो होतो आज वनीले. चुप राहा, तुम्ही कोणाला सांगा नको. अच्छा. म्हणते ना ज्याचं नाही कोणी त्यानं जावं. मग आम्ही बी ठीक आहे. निघालो वनीले जायले. घरचीच गाडी होती तर गेलो मस्त. मग मस्त्या करत. हा आमचा ड्रायव्हर होय. बाबा मस्त्या करत गेलो तर कधी पोहोचलो माहितच नाही पडलं. कोण कोण वनीवरून आहे कमेंट करायचो. आम्ही पोहोचलो संविधान चौकामध्ये. आम्ही पाहत होतो गाडी ठेवासाठी जागा, पण इकडे काही जागा नव्हती. मस्त मडके विकायला येऊन होते. आम्ही घ्यायला आलो होतो साड्या पाहायला गेलो. तुम्हाला हे साडी लईच आवडली बाई. तुम्हाला आवडली का सांगा. का करते, माझ्याकडे पैसेच नव्हते घ्यायला. यांच्याकडे ढग टाकून यायला आवडत नव्हते. मग मी गेलो मांजरीवाणी एका आबाजी पाशी. आबाजी म्हणे मला पोरीले साडी घ्यायची. तर मी म्हणलो आबाजीले हेवाली घ्या, पोरीले तुमच्या चांगली दिसणार म्हणलं साडी. तेथून गेली आम्ही थोडीशी शॉपिंग. मग लागली आम्हाला भूक. मग गेलो आम्ही खाले. मला दिलं कुपन. आम्ही त्याचे खेळत होतो गोट्या. सगळ्यांना ऑर्डर केला होता डोसा. मग खालो मस्त डोसा, पण काही धड नव्हता. मस्त शॉपिंग केलं, मस्त वनी घुमलो. मग मी निघालो आपल्या घरी. भक्कम वेळ झाला होता ना. त्याच्या पहिले गेलो पार्लर मध्ये जाणार असं होऊ शकत नाही पोरी. मग तिथं कापल्या मी आपल्या भोया. थांबा मग तुम्हाला जादू दाखवतो. यावेळी काही माझा जादू काम नाही करत होता. आता हिनं कैची घेऊन चर्रा कापायला लागली. मग कशी वाटून राहिली माझी थ्रेडिंग करून निघालो मी आम्ही मुरली घ्यायसाठी. मला कधी भद्रावती मध्ये आलं तर आई मला मुरलीच घेऊन ये म्हणते घरी. तर मग मी चाललो आता आपल्या गावाले. जागाच नाही भेटत मला, कॅबिन मध्ये बसा लागते. काय रे आबाजीची मिशा बड्या होत्या. तुम्हाला कशा वाटल्या. खांद्यावर ठेवला बोरा का चालला मग घरी आपल्या तुरू. हात दुखून गेला होता. मग ठेवला आपल्या डोक्यावर. चाललो मग घरी. ना ह्या पोरी पाहणं घरी येऊन कशा मस्ती करून राहिल्या होत्या. येत नाही